गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम प्रथममन्त्रः अभूत् इति द्वितीयमन्त्रं पठावः। प्रथममन्त्रे अपि अन्तिमभागः भाष्यभागो अस्ति। शततमभाष्यभागे आक्षेपपरिहारौ वक्तव्यम्। आक्षेपकः एवं उच्यते, ननु अनर्थाय प्रजापत्य प्रतिपित्सा। तदपि पठितम्। अस्तु, ओके, मन्त्रं त्यक्त्वा अग्रे गच्छामि। प्रजापतेः भयप्राप्तिः तन्निवृत्तिश्च सो बिभेत् तस्माद् एकाकी बिभेति सहायमीक्षाञ्चक्रे यन्मदन्यन्नास्ति कस्मिन् बिभेमीति तत एवास्य भयं वीयाय कस्माद्यभेष्यत् द्वितीयाद्वै भयं भवति। अस्य अन्वयः स प्रजापति सो अभिभेत्। अस्य अर्थः स प्रजापतिः अभिभेत्। अभिभेदिति भयं प्राप्तवान्। तस्मात् एकाकी बिभेति। सो अभिभेदिति प्रजापतेः अनुभवः। अनन्तरवाक्यं तु तस्य तात्पर्यं ब्रवीति। तेन किं सिद्ध्यति? तस्मात् इत्युक्ते प्रजापतेः प्रजापतिना भयप्राप्तत्वात्। भयं प्रजापतेः भयप्राप्तेः किं सिद्ध्यति इत्युक्ते सर्वोऽपि बिभेति। सर्वोऽपि जनः यदा एकाकी भवति तदा बिभेति। अत्र भयकारणं किम्? एकाकित्वम्। एकाकी भयं प्राप्नोति। सः अयमीक्षाञ्चक्रे एकाकी बिभेति। सः अयम् ईक्षाञ्चक्रे एवं चिन्तितवान् यत् यस्मात् मदन्यन्नास्ति कस्मान्न बिभेमि। यदा मदन्यः नास्ति भयं किमर्थम्? एवं कस्मिन् बिभेमि, कस्मान्न बिभेमि, पंचमी विभक्ति। कस्मान्न बिभेमि इति ततः एव अस्य एवं विचारणेन मत्तो अन्यन्नास्ति तेन अन्यस्य अभावात् अहम् एकः एव अस्मि। यदा भयं तु सर्वदा अन्यस्मात् भवति, यदा अन्यमेव नास्ति भयं किमर्थम्? अत एव तथा विचारणमात्रेण तस्य भयम् अपागच्छत्। अत एव ईक्षाञ्चक्रे यत् यस्मात् मदन्यन्नास्ति कस्मान्न बिभेमि इति अचिन्तयत्। ततः एवं चिन्तनेन, ईक्षणम् इत्युक्ते चिन्तनम्, एवम् ईक्षणेन एव अस्य प्रजापतेः भयं वीयाय अपगतम्। कस्मात्? एवं विचारणेन भयम् अपगतं। किं कारणं तस्य? कस्माद् स अभेष्यत्? अन्यस्मिन् सति भयं प्राप्नोति। अन्यस्य अभावात् भयं कुतो भवति? द्वितीयाद्वै भयं भवति अल्लवे? ಇದೇನು ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ. ಈಗ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲಪ್ಪ, ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಓದಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಷ್ಟೇ. एकस्मिन् सत्याम् ओम यदिदं तुष्टूषितं कर्मकांड विहित ज्ञानकर्मफलं प्राजापत्यलक्षणं। तुष्टूषितम् इत्युक्ते स्तोतुम् इष्टं, स्तोतुम् इच्छा तुष्टूषा। तुष्टूषितं स्तोतुमिष्टं। यदिदं तुष्टूषितं कर्मकांड विहित ज्ञानकर्मफलं। कर्मकांड विहित कर्मोपासनयोः फलं प्राजापत्यरूपं प्रशंसितम् इति तत्र पूर्वमुक्तम्।
ज्ञानकर्मयोः समुचितयोः फलं प्राजापत्यप्राप्तिः एवं उत्कृष्टा कर्मफलयोः फलम् उत्कृष्टं कर्मफलयोः फलमिति कर्मोपासनसमुचितयोः फलस्य श्रेष्ठत्ववर्णनम् अत्र उक्तम् इति नैव तत् संसारविषयम् अत्यक्रामतु इतीममर्थं प्रदर्शयिष्यन्नाह यदिदं स्तुतमा यत् पूर्वं स्तुतं प्राजापत्यप्राप्तिः अत्यन्त उत्कृष्टफलमिति उत्कृष्टफलमिति स्तुत्वा अनन्तरवाक्येन उच्यते यद्यपि उत्कृष्टफलं तथापि न तत् परमफलम् इति परमफलमित्युक्ते तथापि तत् संसारविषय एव तस्मात् तावन्मात्रेण संसारात् न मुच्यते न विमुच्यते इति तत् संसारविषयम् अत्यक्रामत् इतीमम् अर्थं प्रदर्शयिष्यन्नाः संसारविषयं न अतिक्रान्तः अयम् इति इमम् अर्थं प्रदर्शयन्नाः प्रजापतिरपि अस्मदादिवत् संसारी एव अस्मदादिवत् संसारी एव सो बिभेत् स प्रजापतिः योऽयं प्रथमशरीरी पुरुषविदः व्याख्यातः सः अबिभेत् इति भीतवान् अस्मदादिवदेव इत्याह अस्मदादिवत् वित् सामान्यजनवत् लौकिकवत् सामान्यजनवत् लैक् एन् आर्डिनरी पर्सन् लैक् ए ले म्यान् सामान्यजनवत् इति हेळुवक्किंत अस्मदादिवत् इति ब्रूते यस्मात् अयं पुरुषविदः शरीरकारणवान् आत्मनाशविपरीशदर्शनवत्वात् अभिभेत् शरीरकरणवान् तथैव अस्ति यस्मात् अयं पुरुषविदः इत्युक्ते शरीरकरणवान् शरीरमस्ति करणमप्यस्ति करणमिति इन्द्रियाणि तो कार्यकरणवान् इत्यर्थः सो अयं पुरुषविदः अस्ति इत्युक्ते पुरुषाकारः इत्युक्ते विराट् रूपः विराट् रूपस्य आकारः कथं भवति समष्टिविराट् रूपस्य अतः वाकारं ब्रूते अत्र पुरुषविदः शरीरकारणवान् आत्मनाशविपरीतदर्शनवत्वात् अबिभेत् एवं शरीरकारणवान् पुरुषविदः अबिभेत् किं कारणम् आत्मनाशनिमित्तात् आत्मनाशत्वात् आत्मनाशहेतोः विपरीतदर्शनवत्वाच्च तत्र कारणद्वयमुक्तं अयं सशरीरः प्रजापतिः सशरीरः सशरीरस्य शरीरनाशनिमित्तं भयं भवति शरीरनाशनिमित्तं भयं न केवलं तत् विपरीतदर्शननिमित्तमपि भयमस्ति विपरीतमित्युक्ते भ्रान्तिरस्ति खलु अहं शरीरवान् आत्मा तु स्वस्वरूपेण शरीररहितः चैतन्यरूपः किन्तु आत्मानं सशरीरं यदा मन्यते तत्तु विपरीतज्ञानमेव अत एव विपरीतज्ञाननिमित्तम् आत्मनाशनिमित्तम् आत्मा इत्युक्ते शरीरनाशनिमित्तं विपरीतज्ञाननिमित्तम् एवं निमित्तद्वयात् भयमाप्नोत् तस्मात् तत्सामान्यात् अद्यत्वेपि एकाकी बिभेति तत् सामान्यं करोति जनरलैजस् टु अदर्स् सर्वेपि एवं प्रजापतिवत् सर्वेपि जनाः तथैव अनुभवन्ति भयं कदा कस्मिन् सन्दर्भे यदा एकाकी भवति अन्ते सर्वेपि जीवाः एकाकिनः तत् सामान्यात् अद्यत्वे एकाकी भवति एकाकी नाम किम् इति अर्थः नोक्तः अद्वैतम् इति पूर्वमुक्तं द्वितीयाद्य भयं भवति अद्वैती इति एकाकी पुनः द्वैती इति कोऽर्थः अद्वैतं चेत् भयं न भवेत् किन्तु एकाकित्वम् इत्युक्ते अद्वैतात् भिन्नम् एकाकित्वं अद्वैतात् भिन्नं एकाकित्वं कथम् अद्वैतात् भिन्नं द्वैतमेव भवति एकाकित्वं कथं भवति किञ्च अस्मदादिवदेव भयहेतुविपरीतदर्शन अपनोदकारणं यथा भूतात्मदर्शनं किञ्च अस्मदादिवदेव तस्य एकाकित्वं कीदृशम् इति आनन्दगिरिटीका वा द्रष्टव्या अत्र ग्रन्थो नास्ति एकाकित्वं कीदृशम् इति विचारणीयम् अनन्तरं व्याख्यानं दृष्ट्वा वक्ष्यामि सो किञ्च अस्मदादिवदेव
भयहेतु कः विपरीतदर्शनं भयहेतुः यत् विपरीतदर्शनं तस्य अपनोदकारणम् एवं समासविच्छेदः एवं कार्यः अस्मदादिवदेव भयहेतुः यत् विपरीतदर्शनं तस्य अपनोदकारणं तस्य विपरीतदर्शनस्य अपनोदनं केन भवति ज्ञानेन यथाभूत आत्मदर्शनेन अत एव यथाभूत आत्मदर्शनं कारणं भवति सोऽयं प्रजापतिः अल्ल किञ्च अस्मदादिवदेव भयहेतु विपरीतदर्शनापनोदकारणं यथाभूतात्मदर्शनं सोऽयं प्रजापति ईक्षाञ्चक्रे कृतवान् कथम् अह यद्यस्मात् मतो तत् वाक्यम् असम्पूर्णमिव भाति तस्मात् सामान्यात् यद्यत्वेपि एकाकी बिभेति अस्मदादिवदेव भयहेतु विपरीतदर्शन अपनोदकारणं यथाभूतात्मदर्शनम् यथाभूतात्मदर्शनं कृतवान् इति अर्थः किम् अनुवादः किमर्थम् ಆತ್ಮದರ್ಶನವನ್ನು ಈ ಪ್ರಜಾಪತಿಯು ಯೋಚನೆಯನ್ನು ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡಿದನು ದರ್ಶನವನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ ಅಯ್ಯೋ ಇದೇನನ್ವಯಪ್ಪ ಅಂದರೆ ಯಥಾಭೂತ ಆತ್ಮದರ್ಶನಂ ಸ್ವಯಂ ಪ್ರಜಾಪತಿ ಈಕ್ಷಾಂಚಕ್ರೆ ಅಂದರೆ ಆತ್ಮದರ್ಶನ ವಿಚಾರಂ ಅಕರೋತ್ ಅಂದರೆ ಅಧುನಾ ಅಹಂ ಭಯಂ ಅನುಭವಾಮಿ ಭಯನಾಶಾಯ किं कार्यं भयं तत्त्वावमर्शनात् भागवतं ब्रूते तत्त्वविमर्शनेन तत्त्वज्ञानेन भयमपगच्छति अत एव भयस्य अपगमनाय यथार्थम् अवगन्तव्यं तत् यथार्थज्ञानाय ईक्षणञ्चक्रे ईक्षणमित्युक्ते विचारं कृतवान् इति मन्तव्यम् अल्लवे ईक्षणञ्चक्रे कृतवान् इत्युक्ते ईक्षणमिति विचारम् ಅಂದರೆ ಆತ್ಮವಿಚಾರಂ ಅಕರೋದಿತಿ एवं किल तदर्थम् आत्मविचारम् अकरोत् ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಅಷ್ಟೇ ಭಯನಾಶಕಂ ಆತ್ಮವಿಚಾರಂ ಅಕರೋತ್ अस्तु ईक्षणञ्चक्रे कृतवान् कथम् आत्मविचारं कृतवान् यद् यस्मात् मत्तो अन्यन्नास्ति यत् मत्तो अन्यदित्युक्ते आत्मव्यतिरेकेण वस्तुवन्तरं नास्ति ಅಂದರೆ ತತ್ ಪ್ರತಿದ್ವಂದ್ವೀಭೂತಂ ನಾಸ್ತಿ ಆತ್ಮನೋ ಅನ್ಯನ್ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ಪ್ರತಿದ್ವಂದ್ವಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರೈವಲ್ प्रतिद्वन्द्वी रैवल् नास्ति प्रतिद्वन्द्वीभूतं नास्ति तस्मिन् आत्मविनाशहेत्वभावे यदा अन्यन्नास्ति तदा एक एव अस्मि प्रतिद्वन्द्वी चेत् आत्मनाशो भवति प्रतिद्वन्द्वेरभावे आत्मनाशः न सिद्ध्यति यदा आत्मनविनाशहेतुर्नास्ति कस्मान्नु बिभेमि किमर्थमहं भयम् अनुभवामि इत्येवं विचारं कृतवान् ततः एव इत्युक्ते यथाभूतात्मदर्शनात् तत् विचारजन्य यथाभूत आत्मदर्शनात् अस्य प्रजापतेः भयं वीयाय विस्पष्टम् अपगतवान् भयम् अपागच्छत् ओके अविद्याकृतद्वैतमेव भयहेतुः अत्र तस्य प्रजापतेः यद्भयं तत् केवल अविद्यानिमित्तमेव भयं अविद्यानिमित्तं परमार्थदर्शने अनुपपन्नम् इत्याह भयं किन्निमित्तं भवति अविद्यानिमित्तं परमार्थदर्शने अनुपपन्नम् इत्याह
ಓಕೆ ಕಸ್ಮಿನ್ ಬಿಬೇಮಿತಿ ವಿಷಾದ ಓಕೆ ತಸ್ಯ ಪ್ರಜಾಪತೇಃ ಯದ್ ಭಯಂ ತತ್ ಕೇವಲ ಅವಿದ್ಯಾನಿಮಿತ್ತಮೇವ ಪರಮಾರ್ಥದರ್ಶನೇ ಅನುಪಪನ್ನಂ ತತ್ ಪ್ರಜಾಪತೇಃ ಯದ್ ಭಯಂ ಕೇವಲಂ ಅವಿದ್ಯಾನಿಮಿತ್ತಮೇವ ತತ್ ತತ್ ಪರಮಾರ್ಥದರ್ಶನೇ ಅನುಪಪನ್ನಂ ಯದ್ಭಯಂ ಕೇವಲ ಅವಿದ್ಯಾನಿಮಿತ್ತಮೇವ ತತ್ ಶಬ್ದಃ ಅತ್ರ ಯೋಜನೀಯಃ ಅತ್ರ ಪಶ್ಯ ತಸ್ಯ ಪ್ರಜಾಪತೇಃ ಯದ್ಭಯಂ ಕೇವಲಂ ಅವಿದ್ಯಾನಿಮಿತ್ತಮೇವ ತತ್ ಪರಮಾರ್ಥದರ್ಶನೇ ಅನುಪಪನ್ನಂ ಅಥವಾ ತತ್ತಿತಿ ಪುನರ್ಲೇಖನೀಯಂ ಅಲ್ಲವೇ ತತ್ ಪರಮಾರ್ಥದರ್ಶನೇ ಅನುಪಪನ್ನಂ ತತ್ ಕೇವಲ ಅವಿದ್ಯಾನಿಮಿತ್ತಮೇವ ಅತಏವ ಪರಮಾರ್ಥದರ್ಶನೇ ಅತಃ ಪರಮಾರ್ಥದರ್ಶನೇ ಅನುಪಪನ್ನಂ ಓಕೆ ಅವಿದ್ಯಾನಿಮಿತ್ತಂ ಭಯಂ ಪರಮಾರ್ಥದರ್ಶನೇ ನ ಭವತಿ ಇತ್ಯೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಅತ್ರ ಅಸ್ತು ಅನಂತರಂ ವಸ್ತ್ವಂತರಂ ಅನುಪಪನ್ನಂ ಇತ್ಯಾಹ ಕಸ್ಮಾದ್ಯಭೇಷತ್ ಕಸ್ಮಾದ್ಯಭೇಷತ್ ಅಂದರೆ ಕಿಮಿತಿ ಅಸೌ ಭೀತವಾನ್ ಕಿಂ ಕಾರಣಂ ಕಸ್ಮಾದಿತ್ಯುಕ್ತೆ ಕಾರಣಂ ಕಿಂ ಕಥ ಕಾರಣಾಭಾವೇ ಕಥಂ ಭಯಮಭೂತ್ ಇತಿ ಪರಮಾರ್ಥನಿರೂಪಣಾಯಾಂ ಭಯಂ ಅನುಪಪನ್ನಮೇವ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯ ಅಂದರೆ ಕೇವಲ ಅಜ್ಞಾನವಶಾದೇವ ತತ್ರ ಭಯಮುತ್ಪನ್ನಂ ವಿಚಾರೆ ಕೃತೆ ಓ ತನ್ ಕಾರಣಮೇವ ನಾಸ್ತಿ ಕಿಮರ್ಥಂ ಬಿಬೇಮಿ ಇತಿ ತದಾ ಭಯಂ ಅಪಾಗಚ್ಚತ್ ಯಸ್ಮಾತ್ ದ್ವಿತೀಯಾತ್ ವಸ್ತ್ವಂತರಾತ್ ವೈ ಭಯಂ ಭವತಿ ದ್ವಿತೀಯಂ ಚ ವಸ್ತ್ವಂತರಂ ಅವಿದ್ಯಾಪ್ರತ್ಯುಪಸ್ಥಾಪಿತಮೇವ ದ್ವಿತೀಯಂ ಚ ವಸ್ತ್ವಂತರಂ ಅವಿದ್ಯಾಪ್ರತ್ಯುಪಸ್ಥಾಪಿತಮೇವ ಅವಿದ್ಯಾ ಮೀನ್ಸ್ ಅಧ್ಯಾಸ ಕಲ್ಪಿತಮೇವ ಪ್ರತ್ಯುಪಸ್ಥಾಪನಂ ಕಲ್ಪನಮೇವ ನ ಹಿ ಅದೃಶ್ಯಮಾನಂ ದ್ವಿತೀಯಂ ಭಯಜನ್ಮನೋ ಹೇತುಃ ಸಿ ಅತ್ರ ಯದಾ ಅದೃಶ್ಯಮಾನಂ ದ್ವಿತೀಯಂ ಯದಾ ದ್ವಿತೀಯಮೇವ ನ ದೃಶ್ಯತೆ ತತ್ ಭಯಹೇತುಃ ಕಥಂ ಭವತಿ ನ ಹಿ ಅದೃಶ್ಯಮಾನಂ ದ್ವಿತೀಯಂ ಭಯಜನ್ಮನೋ ಹೇತುಃ ಇದು ಏನಪ್ಪ ಹೋಲ್ ಥಿಂಗ್ ಇಸ್ ಎ ಕಾಂಟ್ರಡಿಕ್ಷನ್ ಅಲ್ಲವೇ ಹೋಲ್ ಮಂತ್ರವೇ ಸೆಲ್ಫ್ ಕಾಂಟ್ರಡಿಕ್ಷನ್ ಅದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಅರ್ಥ ಇದೆ ಹೋಲ್ ಮಂತ್ರವೇ ಕಾಂಟ್ರಡಿಕ್ಷನ್ ಭಾಷ್ಯ ಕಾಂಟ್ರಡಿಕ್ಷನ್ ಹೋಲ್ ಮಂತ್ರ ಈಸ್ ರಿಡಿಲ್ಡ್ ವಿತ್ ಕಾಂಟ್ರಡಿಕ್ಷನ್ ಸ್ವಾಮೀಜಿ ಏನಾದರೂ ಹೇಳಿದ್ದಾರಾ ಕಾಂಟ್ರಡಿಕ್ಷನ್ಗೆ ಸ್ವಾಮೀಜಿ ಶಂಕರ ಭಕ್ತರು ನಾವು ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಷ್ಟು ಶಂಕರ ಭಕ್ತಿ ನನಗಿಲ್ಲ ತತ್ರ ಕೋಮೋಹ ಕಶೋಕಃ ಏಕತ್ವಂ ಅನುಪಶ್ಯತಃ ಇತಿ ಮಂತ್ರವರ್ಣಾತ್ ಯಚ್ಚ ಏಕತ್ವದರ್ಶನೇನ ಭಯಂ ಅಪನುನೋದ ಏಕತ್ವದರ್ಶನಂ ಕಥಂ ಅಪನುನೋದ ನುನೋದ ಇತಿ ಲಿಟ್ ಲಕಾರ ನುದತಿ ಇತಿ ನುದಧಾತೋಃ ನುನೋದ ನುನುದತುಃ ನುನುದುಃ ಸೊ ಅಪನುನೋದ ತದ್ಯುಕ್ತಂ ಏಕತ್ವದರ್ಶನೇನ ಭಯಂ ಅಪನುನೋದ ತದ್ಯುಕ್ತಮೇವ ಕಸ್ಮಾತ್ ದ್ವಿತೀಯಾದ್ ವಸ್ತ್ವಂತರಾದ್ವೈ ಭಯಂ ಭವತಿ ತದೇಕತ್ವದರ್ಶನೇನ ದ್ವಿತೀಯದರ್ಶನಂ ಏಕತ್ವದರ್ಶನೇನ ದ್ವಿತೀಯದರ್ಶನಂ ಅಪನೀತಮಿತಿ ನಾಸ್ತಿ ತದ್ ಏಕತ್ವದರ್ಶನಂ ದ್ವಿತೀಯದರ್ಶನಂ ವಸ್ತ್ವಂತರಾದ್ವೈ ಭಯಂ ಭವತಿ ತದ್ ಏಕತ್ವದರ್ಶನೇನ ಅಂದರೆ ತದ್ಭಯಂ ಏಕತ್ವದರ್ಶನೇನ ಸಿ ಕಸ್ಮಾದ್ ದ್ವಿತೀಯಾದ್ ವಸ್ತ್ವಂತರಾತ್ ವೈ ಭಯಂ ಭವತಿ ತದೇಕತ್ವದರ್ಶನೇನ ದ್ವಿತೀಯದರ್ಶನಂ ಅಪನೀತಂ ಇತಿ ನಾಸ್ತಿ ಯತಃ ಇತಿ ಆದೌ ಯೋಜನೀಯಂ ಯತಃ ತದೇಕತ್ವದರ್ಶನೇನ ದ್ವಿತೀಯದರ್ಶನಂ ಅಪನೀತಮಿತಿ ತನ್ನಾಸ್ತಿ ತದೇಕತ್ವದರ್ಶನೇನ ಇತಿ ನ ತತ್ತಿತಿ ಭಯಂ ತದಿತಿ ಭಯಂ ಮಂತವ್ಯಂ ಏಕತ್ವದರ್ಶನೇನ ದ್ವಿತೀಯದರ್ಶನಂ ಅಪನೀತಮಿತಿ ತನ್ನಾಸ್ತಿ ತತ್ತಿತಿ ಕಿಂ ತತ್ತಿತಿ ಭಯಂ ಅಲ್ಲವೇ ತದಿತಿ ಭಯಂ ನಾಸ್ತಿ ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ರ ಸ್ವಾಮೀಜಿ ತತ್ ದ್ವಿತೀಯ ದರ್ಶನಂ ಏಕತ್ವ ದರ್ಶನೇನ ಅಪನೀತಂ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಎರಡನೆಯ ವಸ್ತುವಿನ ಅರಿವು ಮಾಡ್ತಾರೆ
ಓಹೋ ತದ್ವಿತೀಯದರ್ಶನಂ ಏಕತ್ವದರ್ಶನೇನ ಅಪನೀತಮಿತಿ ನಾ ಕನ್ನಡ ಓದು ಮೊದಲು. ಆ ಎರಡನೆಯ ವಸ್ತುವಿನ ಅರಿವು ಹಾಂ ಏಕತ್ವ ಜ್ಞಾನದಿಂದ ತೊಲಗಿದ್ದರಿಂದ ಹಾಂ ಇರುವುದಿಲ್ಲವಾದ್ದರಿಂದ ಬ್ರಾಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಭಯವಿಲ್ಲ ಅಂತ ಭಯ ಶಬ್ದ. ಏನು ಅನ್ವಯ ಕಾಠಿಣ್ಯಂ ಭಾಷ್ಯಕಾರಾಣಂ ಸರ್ವತ್ರ ಅನ್ವಯ ಕಠಿಣತಾ ಏವ. ಅಸ್ತಪ್ಪ ಆಯಿತು. ನಾಸ್ತಿ ಯತಃ ಈಗ ಚರ್ಚೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಐ ಥಿಂಕ್ ಅನೇನ ಸಮಾಪಯಾವಹ. ಚರ್ಚಾಂ ಅಗ್ರಿಮಪಾಠೆ ಕುರ್ವಃ ಕರಿಷ್ಯಾವಹ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್.